जे पवार साहेब आहेत त्यांच्या पण आपण विचारूया. तर पवार साहेब जय सेवालाल, राम राम. ही आपण जे संस्कृती, ही आपली जी संस्कृती आहे, हे तुमच्या आतून जे तळमळ दिसते की एक संस्कृतीला जिवंत ठेवण्यासाठी तुमचे जे विचार आम्ही नेहमी वाचत राहतो, ऐकत राहतो. तर भविष्यातली आपली चळवळ अशीच जिवंत राहण्यासाठी किंवा आपली जी येणारी पिढी आहे यांच्यासाठी आपण काय प्रयत्नशील करतात आणि त्याच्यासाठी आपल्याला काय वाटतं? मी आता मराठीत बोलतो कारण आपला मराठीचा संवाद आहे. अवजले आपल्या भाषेतच बोलायला पाहिजे, बंजारामध्ये गोरमाटीमध्येच बोलायला पाहिजे आपण. पण ही संस्कृती जपायला पाहिजे. आपण वेशभूषा जी आहे विसरतोय, डेव्हलपमेंटच्या कडे चाललो आहे. त्यामुळे जे काही इझियर गोष्टी आहेत ते आपण वापरायला लागलो आहे. पंजाबी असेल, साडी असेल आपण वापरतो की आपले जे कपडे आहेत गोरमाटीचे वगैरे ते आपण मागे सोडून पगडी गेली वगैरे. परंतु ही संस्कृती जपायची असेल तर भाषा एकमेव साधन आहे की त्या भाषेवर आपण जर कधी भाषा टिकवली आणि भाषा बोललो. मी सांगितलं की आम्ही प्रकाशन माझी फॅमिली असेल किंवा माझे मित्रमंडळी असेल, माझे नातेवाईक असतील किंवा मला जेही लोक ऑफिसर भेटतात त्यांना मी एकच सांगतो की कुठेही असाल, कुठल्याही लेवलला असाल, कुठल्याही ठिकाणी बसले असाल तर आपली भाषाच बोलायला पाहिजे. तर त्याची आयडेंटिटी पण राहते. आणि मला जे लोकांना न्यूनगंड आहे की आपण आपली भाषा बोलले की लोक आपले हेट करतात किंवा लोक आपल्याला मागास समजतात, तर असं मला कुठे काही जाणवलं नाही. कधी मी जे काम करतो, मी ऑफिसर म्हणून काम करत असताना किंवा कुठे जातात. आता माझा मुलगा SC/SCला शिकला आहे, तो डॉक्टर झाला. पण घरात आमची भाषा गोरबोलीच आहे. माझी आई असते, ती आजी 93 इयर्सची आहे, ती सोबत असते. त्याच्यामुळे तो कल्चर मेंटेन होतो. त्याच्या आम्ही जे पेहनावा आहे तो ठेवला आहे, शिवून ठेवला आहे. कुठल्या कुठल्या कार्यक्रमाने तो पेहनावा वापरतो आम्ही. आणि ह्या सगळ्या गोष्टी, मुलगी पण आहे ती तसं, पण तिच्याकडे स्वतःचा ड्रेस आहे. आणि भाषा जर दुसरे जर कोणी आले आपल्या गोरमाटी समाजाचे आणि जर त्यांनी मराठी वगैरे काही हिंदी इंग्रजीत बोलले तर ते दोघंही विचारतात, अंकल तुम्हाला गोरमाटी येत नाही का? त्यांना एवढी ती संस्कृती, त्यांना त्याचा प्राऊडनेस पण आहे. माझे दोघं मुलं खरं सांगतो इंटरनॅशनल लेवलला इंग्लिश स्पीकिंगमध्ये, कॉम्पिटिशनमध्ये, डिबेटमध्ये अमेरिकेपासून 5-6 कंट्रीमध्ये त्यांना गोल्ड मेडल मिळालेलं आहेत. परंतु भाषा जी आहे घरातली की क्या मला काही काही शब्द आठवत नाही, ते मला आठवण करून देतात गोरमाटीचे शब्द असेल. तर ही जर आपण कल्चर मेंटेन केलं तर नक्कीच. आणि एक्सपोजर जो आहे की आपल्याला जास्तीत जास्त लोकांना, मेनली जो लोकांमध्ये न्यूनगंड आहे आपण भाषा नाही बोलायचा, तो बाहेर निघाला तर थोडंसं आपली ॲटलिस्ट भाषा जपेल. आणि मग संस्कृती जी आहेत, आपण विविध कार्यक्रम घेऊन या ड्रेस, एवढे अट्रॅक्टिव्ह ड्रेस आहे आपले की आपल्या एवढे अट्रॅक्टिव्ह ड्रेस मला नाही वाटत कुठे आहेत. तर ते ड्रेस वगैरे थोडंसं हेवी असल्यामुळे लोक नाही वापरत. परंतु त्याचाही आपण ॲटलिस्ट सण तेव्हारच्या, तीज असेल, होळी असेल, दिवाळी असेल, ह्या दिवशी तरी या पेहनाव घालून आपण सगळ्यांनी जर बाहेर पडलो तर नक्कीच ती संस्कृती पण आपली पुढे राहील. धन्यवाद. धन्यवाद पवार साहेब. आता पवार साहेबांनी सांगितलं की आपल्या समाजाबद्दल, आपल्या समाजाबद्दलचं जे एक अभिमान बाळगायला पाहिजे असं त्यांनी सांगितलेलं आहे.